मागच्या वर्षी खूप जास्त लोणचं तयार केलं, परंतु सर्वांना खूप आवडलं आणि लोणचं तर संपलं. फक्त मागच्या वर्षीचा एवढाच लोणच्याचा मसाला आता शिल्लक राहिला आहे आणि झाडाला कैरी तर लोणच्यासाठी जेवढी पक्की हवी आहे तेवढी तर झालेली नाही, परंतु लोणचं तर खावंसं वाटतंय. तर मला एक आयडिया सुचली आणि करावं वाटलं ते इन्स्टंट लोणचं. चला तर आज आपण इन्स्टंट कैरीचं 15 ते 20 दिवस टिकेल असं छान असं हे लोणचं तयार करूया आणि तोपर्यंत झाडाला कैरी देखील पक्की होईल आणि आपल्याला वर्षभरासाठीचं लोणचं देखील त्यावेळेस तयार करता येईल. परंतु तोपर्यंत लोणचं खाण्यासाठी अशा पद्धतीचं इन्स्टंट लोणचं आता आपण तयार करणार आहोत. अगदी 2 कैरीपासून खूप सारं आपलं लोणचं तयार केलेलं आहे. त्याचबरोबर घरच्या घरी आपण हा मसाला तयार केलेला आहे. अगदी झटपट तयार होणारं परंतु चटपटीत आणि छान असं मसालेदार आपलं हे लोणचं बनवून तयार झालं आहे. हे पाहता क्षणी तुम्हाला वाटलंही नसेल की आपलं हे इन्स्टंट लोणचं आहे. वर्षभरासाठी ज्या पद्धतीचा मसाला करतो त्याच पद्धतीचं लोणचं वाटतंय ना. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट अर्ध्या तासामध्ये तयार होणारं 15 ते 20 दिवस टिकेल असं लोणचं तयार करत आहोत. कैरीचं लोणचं करण्यासाठी या ठिकाणी 2 कैरी घेतलेली आहे. ही कैरी जी आहे ना तिची कोय छान अशी पक्की झालेली नाही, थोडीशी अशी कोवळी अशी ही कैरी आहे. ही कैरी आपल्याला 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती. त्यानंतर आपण ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर या ठिकाणी हे लोणचं देखील आपलं 15 ते 20 दिवस टिकावं यासाठी वापरणारी सर्व भांडी, त्याचबरोबर वापरणारे जे नॅपकिन्स वापरणार आहोत ते सर्व स्वच्छ वापरायचे आहे. कैरी आता स्वच्छ नॅपकिनने व्यवस्थित अशी आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. कोणतंही लोणचं असलं तरी त्या लोणच्यामध्ये जर पाण्याचा अंश गेला तर लोणचं लवकर खराब होतं. त्यामुळे आपल्याला हे 15 ते 20 दिवस जरी टिकवायचं असलं तरीही या लोणच्यामध्ये पाण्याचा अंश जाता कामा नये. आता यासाठी वापरलेली सर्व भांडी देखील आपल्याला अगदी स्वच्छ वापरायची आहे. त्यानंतर कैरी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्याचा देठाकडील जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कैरी छान अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकाल खूप कोवळी अशी ही कैरी आहे. यामधील जी कोय आहे ती खूप कोवळी अशी आहे, ती निब्बर नाही आहे. त्यामुळे हे लोणचं फक्त आपलं 15 ते 20 दिवसच टिकणारं एवढं असं लोणचं आहे. कारण लोणच्यासाठी जी कैरी आहे ती पक्की झालेली असली तरच लोणचं तिचं जास्त वर्षभर टिकतं. त्यामुळे आणि त्या लोणच्याची देखील रेसिपी मी पुढच्या महिन्यामध्ये यूट्यूबवर अपलोड करणारच आहे. त्यावेळेस जर तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं असेल त्याचं नोटिफिकेशन देखील तुमच्या मोबाईलवर देखील पहिल्यांदाच येईल आणि तुम्हाला ती देखील रेसिपी माझी नक्कीच पाहता येईल. हे पहा, आता आपण ह्या कैरीचं जे लोणचं तयार करायचं आहे त्यासाठी कैरी किती लहान किंवा मोठ्या साईजमध्ये कट करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ती दुसऱ्या स्वच्छ नॅपकिनने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे. हे पहा, ती कैरी कट केल्यानंतर त्यामध्ये जे हलकंसं मॉइश्चर निर्माण झालेलं आहे ते देखील आपल्याला यामधील सर्व असं काढून टाकायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण ही कोरडी केल्यानंतर हलकीशी सुकवण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत. आता हा मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी 1.5 चमचा मी बडीशोप घेतलेली आहे. या लोणच्यासाठी मला मसाला थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये आवडतो, त्यामुळे मी थोडा जास्त प्रमाणात तयार करत आहे. लाल सुक्या बेडगे मिरची 3 घेतलेल्या होत्या. 1 ते 1.5 चमचा धने घेतलेले आहे. अगदी पाव चमचा एवढे मेथी दाणे घेतलेले आहे. आता झाकण लावायचं आणि छान अशी फाईन अशी पावडर करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. या ठिकाणी बेडगी मिरची वापरली कारण की आपल्या या लोणच्याच्या मसाल्याला कलर आणखीन छान येतो. त्यामुळे मी ही सगट लाल बेडगी मिरची वापरलेली होती. छान असा हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे. तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तुमच्याकडे जर ही सगट बेडगी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर जी रेडीमेड मिळते ती देखील वापरू शकता. त्यानंतर लोणचं टिकण्यासाठी त्याचबरोबर लोणचीची चव वाढवण्यासाठी यामध्ये टाकत आहोत 1.5 चमचा हिंग. त्यानंतर मोठा साईजचा एक पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे, तो 1 चमचा मीठ टाकलेला आहे. अर्धा ते पाऊण चमचा एवढी हळद टाकलेली आहे. आता यामध्ये आपण अगदी बारीक साईजचा एक लहान साईजचा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे. कारण बेडगी मिरचीमुळे फक्त कलर येणार आहे, लोणचं आपलं तिखट होणार नाही. त्यामुळे मी या ठिकाणी एक लहान साईजचा चमचा मिरची टाकलेली होती, तिखट मिरची. त्यानंतर आपण 3 चमचे या ठिकाणी मोहरी डाळ घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपण साधारणतः 1 वाटी एवढं तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता कारण आपल्याला हे फक्त 15 ते 20 दिवसासाठीच तयार करायचं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी तेल मी हे कडकडीत गरम करून घेतलेलं होतं. आता यामध्ये मी या ठिकाणी 3 चमचे मोहरी डाळ टाकत आहे. मोहरी डाळ छान अशी तेलामध्ये तळण्यासाठी तेल तुमचं कडकडीतच गरम असायला हवं.
तेल कडकडीत गरम केल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनटासाठी तसंच ठेवायचं आहे, नाहीतर मोहरी डाळ थोडीशी यामध्ये जास्त तळली जाऊ शकते। त्यामुळे तेल छान असं कडकडीत गरम केल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनटासाठी कढई गॅसवरून उतरवून ठेवा। त्यानंतर यामध्ये मोहरी डाळ टाका। त्यानंतर आपण जो तयार करून घेतलेला सर्व मसाला आहे तो मसाला यामध्ये ॲड करणार आहोत। हे पहा, आता या ठिकाणी मसाल्यासाठीचा जो क्रम सांगितलेला आहे तो तशाच पद्धतीने तुम्हाला वापरायचा आहे। मोहरी डाळ अगोदर तळून घेतल्यानंतर तुम्हाला हे बाकीचे सर्व मसाले टाकायचे आहे। त्यानंतर अगदी 3 ते 4 मिनटं हलकंसं तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये गूळ टाकायचा आहे। साधारणतः पाव वाटी, अर्धी ते पाव वाटी एवढा गूळ मी या ठिकाणी टाकलेला आहे। गूळ टाकणं या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर हे थोडंसं गोड लोणचं आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ स्किप केला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर गुळामुळे फक्त लोणच्याची चवच वाढत नाही तर लोणचं टिकतं देखील, त्यामुळे मी या ठिकाणी गूळ यूज केलेला आहे। यावर झाकण ठेवलं आणि 15 ते 20 मिनटं आपण हा मसाला छान असा थंड करून घेतलेला आहे। हे पहा, 15 ते 20 मिनटामध्ये अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनटामध्ये आपण थोडं हवेशीर जागेवर हा मसाला ठेवला होता। मसाला छान असा थंड झालेला आहे। कोणतंही लोणचं तयार करायचं असेल तर त्या लोणच्यासाठी तयार केलेला मसाला हा पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा। थंड झाल्यानंतरच तुम्हाला यामध्ये लोणच्यासाठीची जी कैरी कट करून घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे, कारण जर मसाला तुम्ही गरम असतानाच यामध्ये कैरी ॲड केली तर तुमचं लोणचं लवकर खराब होतं। त्यामुळे या ठिकाणी मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ही कैरी यामध्ये मिक्स करायची। हे पहा, अगदी छान अशी आपली ही कैरी यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही या लोणच्याचा कलर पाहू शकता। हे पहा, अशा पद्धतीने अगदी 5 मिनटं मी एकसारखं हलवत व्यवस्थित असं हे लोणचं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बेडगी मिरची वापरल्यामुळे आपल्या लोणच्याला अगदी छान असा रंग आलेला आहे। त्याचबरोबर मसाला देखील भरपूर असा तयार झालेला आहे। अगदी छान असं लोणचं दिसत आहे। आता आपण हे लोणचं पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। आणखीन 5 ते 10 मिनटं छान असं थंड करून घेणार आहोत। हे पहा, कारण मसाला आपण फक्त 15 ते 20 मिनटासाठी ठेवला होता। आता आपण हे अर्धा तास झालेला आहे, छान असं लोणचं आपलं थंड झालेलं आहे। आता आपण स्वच्छ धुवून त्यानंतर उन्हामध्ये 10 मिनटासाठी बरणी ठेवली होती। पुन्हा एकदा ती नॅपकिनने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि काचेच्या बरणीमध्ये छान असं आपण हे लोणचं स्टोअर करण्यासाठी ठेवणार आहोत। 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतं। अगदी छान असं लोणचं तयार झालेलं आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये मी जे वर्षभरासाठी साठवणीसाठी आपण जे लोणचं तयार करणार आहोत ती रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच यूट्यूबवर माझ्या कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्ससहित रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर असं बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक केल्यामुळे आठवड्यामध्ये मी ज्या नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर टाकते त्याची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येते आणि तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजते। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच द्या। त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।